नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रुपेश गळवी, श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्प सोबत आहे. मित्रांनो, बहुतांश शेतकरी काय करतात असं बऱ्यापैकी मित्रांनो, रासायनिक खताचा वापर करत असताना NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश यासारख्या घटकांचा जास्तीत जास्त वापर हा शेतकरी करत असतो. पण त्याचबरोबर मित्रांनो, सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा तेवढीच महत्त्वाची असतात. जेवढी NPK जे घटक आहेत, जे मुख्य वाढीसाठी घटक आहेत, तेवढ्या प्रमाणात हे सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य घटक हे पाहिजे असतात. गांडूळ खतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य घटक हे नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात मित्रांनो. तर सूक्ष्म अन्नद्रव्य घटक कोणकोणते आहेत मित्रांनो? तर आयर्न, झिंक, मॅग्नेज, बोरॉन, क्लोरीन यासारखे जे घटक आहेत ते आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्य घटक या गांडूळ खतामध्ये असतात मित्रांनो. या सूक्ष्म अन्नद्रव्य घटकामध्ये जर समजा गांडूळ खत वापरलं तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांच्या संख्येत ही भरघोस प्रमाणात मित्रांनो वाढ होणार आहे. त्याचबरोबर पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सुद्धा हे सूक्ष्म अन्नद्रव्य घटक हे चांगल्या प्रकारे काम करत असतात. त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत असतात मित्रांनो. गांडूळ खत हे सेंद्रिय खत असून आपली माती सुपीक ठेवण्याचं काम सुद्धा चांगल्या प्रकारे हे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे गांडूळ खत करत असते मित्रांनो. त्याचबरोबर गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतापैकी उत्कृष्ट खत मानलं जातं मित्रांनो. ज्यांना कोणाला गांडूळ खत स्वतःच्या सेंद्रिय शेतीसाठी किंवा स्वतःच्या नगदी पिकासाठी किंवा डाळिंब बागेसाठी कोणत्याही लागवडीसाठी पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.